नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। गाडीचं काम चालू आहे मित्रांनो। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो। चंद्रपटणाच्या पुढं 10 किलोमीटरवर थांबलेलं आहे। गाडी आपली रात्री फेल झाली। आता मिस्त्री लोक वगैरे आलेत, काम चालू केले। बहुतेक क्लच पेडचे फिंगर गेलेत। आता ते म्हणत आहे की खोलल्याशिवाय काय कळणार नाही, तेव्हा ते खोलत आहेत। आता एक जण खोलायला चालू केलं सगळं काम, आणि एक जण ते गाडा वगैरे आणायला गेलेत गावात। हो का, मागं काम चालू आहे। आता ते क्लच पेट पूर्ण गेअरबॉक्स वगैरे खाली घेतल्याशिवाय कळणार नाही नेमकं काय झालंय काय नाही। पण 100% तर फिंगरचाच प्रॉब्लेम आहे। ते खोलून बघतील, त्याच्यानंतर ठरवू आता काय करायचं काय नाही। काम तर करायलाच लागणार आहे, पैसे वगैरे जास्त सांगत आहे। गाडी ब्रेकडाऊन झालं की हेच लफडं असतं। 5 रुपयाच्या कामाला 50 रुपये द्यायला लागतात। आता बघूयात काय होतं काय नाही। आता सध्या तर खोलाखोली चालू आहे, तासाभरात कळ नेमकं काय झालं काय नाही। बघूयात मित्रांनो काय होतं ते। गाडीचं काम चालू आहे मित्रांनो। समोर डोरच्या बाजूलाच लगेच आम्ही दाबली गाडी। सगळं हिरवगार आहे इथं, नारळाची झाडं वगैरे आहेत। नारळाचीच बाग आहे इथं सगळी। छोटंसं घर आहेत। समोर फणसाचं झाड आहे, फणस लागले आहेत बघा त्याला। कुंदन शेठचं आवडतं फळ आहे फणस। हे नारळाचं नारळ साठवतात या ह्याच्यात। पलीकडच्या साईडला पण सगळे नारळाचे झाड आहेत, सगळीकडे नारळ। समोर पण नारळाचे झाड आहेत, वाडाचे झाड आहेत। आता किती वेळ लागेल कामाला काय सांगता येत नाही। अजून गिअरबॉक्स खाली उतरायचं आहे, त्याच्यामुळं काही सांगता नाहीत। नारळ लागलेत बघा झाडांना। सकाळीच एका मित्राशी बोलणं झालं, नारळाचा रेट पण वाढलाय, गाड्या जास्त भरत नाही। 48 ते 50 रुपये इथंच खरेदी आहे नारळाचे। पुन्हा म्हणजे नारळ आपल्याला प्यायला 60-70 रुपयाला जाईल आता साधारण। जसा एरिया तसे आपल्या पुण्यात रेट आहे नारळाचे पण। शाळा वाट बघतोय अजून, त्यांचं माणसं येतील अजून 2 जण, त्याच्यानंतर जरा फास्ट काम होईल। गाडा आणायचं त्याच्यानंतरच उतरतील। गिअर बॉक्स होते आता। फिंगर गेलता फक्त एक आमचा, पण त्याच्यासाठी आमचा सेटच टाकायला लागला। ते म्हटले आमच्याकडचा सेट घ्यायला लागल। त्यांनी पहिला सगळा गिअर बॉक्स वगैरे उतरवला, त्याच्यानंतर बरोबर त्यांची जी गेम करायची होती ती केली। म्हटले आम्ही फिंगर इथं भेटत नाही म्हणत होते, सिंगल फिंगर देत नाही कोणी, आणि त्यांच्याकडची अख्ख प्लेटच घ्यायला लावली आपल्याला। त्यांनी बरोबर आपल्यावर गेम केली। किरकोळ कामाचे आता 14-15 हजार रुपये द्यायला लागणार। तासभर जाईल आता ह्याच्यात। पावसाचं वातावरण झालंय सगळं, पाऊस पण चालू होईल। बघूयात काय होतं ते आता। मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेत। केअरपेटच्या पुढं आलोय। म्हैसूर आम्हाला अजून एक 30 किलोमीटर आहे। काल रात्री केअरपेट म्हणून गाव आहे,
तिथंच थांबलो होतो, कारण की पहिले कंपनीत फोन केला, आमचं काम होता काल उशीर झाला, त्याच्यामुळं काल काय गाडी खाली होणार नव्हती. त्याच्यामुळं कंपनीतल्या माणसाला फोन केला की उद्या किती वाजता वगैरे खाली होती का नाही, कारण की आज रविवार असल्यामुळं शक्यता कमी होती गाडी खाली व्हायची. मग त्यांना विचारल्यानंतर ते म्हटलं उद्या 9 वाजेपर्यंत तुम्ही या कंपनीत, होईल पहिले डिलेवरी, कारण की 2 डिलेवरी आहेत आपल्याला. तर पहिली डिलेवरी होणार आहे आपली. मग त्यांना विचारलं तर त्यांनी म्हटलं 9 वाजेपर्यंत पोचा तुम्ही तिथं, अनलोड करून घेतो म्हणून. मग काल केअरपेटमध्येच थांबलो होतो. तिथं तर रात्री झोपलो, कारण की काल दिवसभर कामाच्या ह्याच्यात फार वैताग आलता, त्याच्यामुळं पुढं गेलो नाही. मग आता सकाळी निघालो मित्रांनो. तर त्याच्यामुळं आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.